नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय माझा मिड डे. एक मोठी बातमी समोर येतेय ती म्हणजे गोवंश घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली, ज्यामध्ये 20 गोवंशांचा जळून आणि होरपळून मृत्यू झालेला आहे. नागपूर जिल्ह्यामधल्या काटोल महामार्गावरची ही घटना आहे. हा जो ट्रक होता तो कळमेश्वरकडून मध्य प्रदेशामधल्या कत्तलखान्यामध्ये जात असल्याचा संशय व्यक्त केला जातो. टायर पंक्चर झाला होता आणि यानंतर देखील हा ट्रक चालवला गेला, त्यामुळे आग भडकली. चालक हा ट्रक घटनास्थळी सोडूनच फरार झाल्याची माहिती देखील समोर येतेय. 5 ते 7 जनावरांना वाचवण्यामध्ये गावकऱ्यांना यश आलेलं आहे. तर नागपूरमधली ही घटना आपण बघतोय. गोवंश घेऊन जाणाऱ्या ट्रकला ही भीषण आग लागली आणि यामध्ये 20 पेक्षा जास्त गोवंशांचा होरपळून जळून मृत्यू झालेला आहे. तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत आपल्याला. तुषार, निश्चित अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे. नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावालगत ही घडलेली घटना आहे. आज पहाटे साधारण 6 वाजताच्या सुमारामध्ये हा एक ट्रक अवैधरित्या 32 गोवंशाला घेऊन मध्य प्रदेशमध्ये जात होता. त्या दरम्यान त्याचा टायर फुटला आणि त्यानंतर मग त्या गाडीने पेट घेतला. महत्वाची गोष्ट की जेव्हा या वाहनाने पेट घेतला, या ट्रकने जेव्हा पेट घेतला, तेव्हा ते चालक आणि त्याचा जो क्लीनर होता तो ट्रक सोडून पळून गेला आणि त्याच्या आतमध्ये असलेले ते गोवंश होते ते होरपळून ते मृत्यू झाला. त्यामुळे साधारण 20 गोवंशाचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. 7 ते 8 गोवंशाला स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आलेलं आहे. पण इथे अत्यंत धक्कादायक असा ही घटना आहे. या संदर्भात कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ट्रकचा चालक आणि मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याचा शोध घेतला जात आहे. अगदी तुषार, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी बघूयात. मुंबई महानगरपालिका